फेसबुकून डायरेक्ट लाईव्ह करायचं त्याला पैसे फेसबुकून डायरेक्ट लाईव्ह कर. अरे बाप सर यांचं सगळं मराठीतूनच आहे. हा मग आता त्याला इंग्लिश बनायचं बाहेर वाटत हे काय फेसबुकवर आला ना फेसबुकवर व्हिडिओ
जरा कमी झाला. हॅलो आणि भट्टपारायण सोपान महाराज जवळीकर आणि त्यांना साथ देतील आणि भट्टपारायण गोकुळ महाराज असते 2 महिन्यानंतर.
बाप व्हाव ज्यांचा वंश मुक्तीस गाव पोटा येता हरले पाप पोटा येता हरले पाप ज्ञान देवा माय बाप मुली पाप होता ज्ञानी मुली पाप होता ज्ञानी तरीच मी लागलो ध्यानी पोटा येता हरले पाप पोटा येता हरले पाप ज्ञान देवा माय बाप तुका म्हणे मी पोटीचे बाळ तुका म्हणे मी पोटीचे बाळ माझी पुरवावी ब्रह्मीची आळ पोटा येता हरले पाप पोटा येता हरले पाप ज्ञान देवा माय बापा पांडुरंग करू प्रथम याची संगत वाजवणारे भाई गाणारे भाई यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. म्हणून माझी वाणी तुझे वरती
तुम्ही सर्वजण जमलेले अमृताचे पुत्र आहात. भारतीय संस्कृतीचे नरवीर नर नागिणी आज जिथे जमलेले आहेत. पाहायला गेला तर आजचा 15 ऑगस्टचा भारताचा सण, परंतु नाविलासराव वैकुंठवासी माधवराव रामराव पवार बरोबर ना यांचा प्रथम पुण्यस्मरण अंतिम पुण्यस्मरण याचसाठी केला होता. प्रत्येक चरणाला थांबून नाही चाळीस बरोबर यांच्या पाठीमागे आई गवा गंगूबाई माधवराव पवार, पत्नी सूर्यकांत माधवराव पवार, मुलगा सरला सूर्यकांत पवार, सून चंद्रकांत माधवराव पवार, मुलगा योगिता चंद्रकांत पवार, सून संतोष माधवराव पवार, मुलगा विजयमाला संतोष पवार, सून कैलास माधवराव पवार, मुलगा पूजा कैलास पवार, सून गणेश माधवराव पवार, मुलगा ज्योती गणेश पवार, सून सुनंदा संतोष आहेर, मुलगी उज्ज्वला ज्ञानेश्वर सकपाल, मुलगी आणि नातू शुभम कांद्याची व्यापारी, कृष्णा वैभव आणि प्रसाद, नाती पद्मश्री मयुरी राणी रेणुका आणि दुर्वा. माझं तसं बघाल तर परम बाकी हे म्हणून कसं सगळ्यांचं एकदम मला आज दादा दर्शन होतं. जगी ऐसा पाप भाव ज्यांचा वंश मुक्तीस जावा. ज्यांची नावं घेतली महापुरुषांनो हे सगळेच विभक्त परायण आहेत. यांची सर्वच जण भारतीय संस्कृतीला धर्माला नवे नवे या परमार्थाला जागृती देण्याकरता अशी मुलं त्यांचा अखंड वंश आज विशेष समर्पक आजचा अभंग विठा
करून उठायचं आणि पहिला दर्शन, आणि दक्षिणा दिल्याशिवाय त्यांना शरीर बोलत नसत. म्हणजे बाबा तुमचा एक लेकरू भारतीय संस्कृती करता, धर्माचा कार्य करता, धर्माचे प्रयोजन, आयोजन, नियोजन, संयोजन हे सगळी मंडळी करतात. तुम्ही उभे राहिले सर्वच जण त्या कार्याचा हात या क्षणी साक्षी आहात. असांचे बाबा ह्यांना काही मोक्ष आणि मुक्तीची वाचा आपले उलट त्याने आपल्याला आशीर्वाद द्यावा. दुपारची वेळ होती. दुपारच्या वेळेमध्ये कुंती माता त्यांच्या राजवाड्यामध्येच होती आणि पंडोराजना इतक्याच कमरेतून खाली त्यांचा गारगारांग व्हायला लागला. कुंती मातेने हाक मारली, अर्जुना बेटा कुठे आहेस? बघा तुमचे बाबा कसे करतात. धर्मराजाला हाक मारली, पहा तुमच्या बाबाचं काय होत आहे. भीमाला दादाला हाक मारली, भीमा तुमचे बाबा कमरे खालून फार गारगार व्हायला लागले. आई खूप मोक्षामोक्षी रडायला लागली. अरे कालच मी हत्तीवरनं वाण घेतला. माझं 1 वर्ष करता कुंकूचं रक्षण व्हायला पाहिजे. एक माईचा कुंकू गेला का 14 मान जे असतात ते 14 मान निघून तात्काळ जातात. लवकर कृष्णाला बोलवा. आता तात्काळ कोण जाईल? मग भीमाच्या कंठामध्ये अग्नी आहे, त्याला हाक मारायला सांगा. हस्तिनापूर आताची दिल्ली आणि तो द्वारका गुजरात, तिथून भीमाने आरोळी फुटली. कृष्णा कृष्णा म्हटल्यानंतर हे बाबा जेवण करत होते. रुक्मिणी माता बोलले, काय तुमचं चोळबोल चाललंय? काय नाही बोलत. भीमाची हाक आली, वा वा हाक आली. माता मला जावं लागेल तात्काळ. टाटा होतो काय करू, कामच कसं आहे माझा. लगेच तात्काळ तिथे भगवान श्रीकृष्ण हस्तिनापूरला गेले. बोला कुंती माते काय काम आहे? काय नाही, पंडोराजांची तब्येत बिघडली. कमरेपासून फार त्यांचा अंग गारगार झाला. कृष्णा मला एक वर्षपर्यंत माझा कुंकूचं रक्षण करा. 1 वर्षपर्यंत असं आहे का? लगेच भगवान श्रीकृष्णाने यमाला हाकले. यमा देवता यमा. यम थर 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 कापत तिथे आला. बोला तेव्हा काय काम आहे? काय आदेश आहे? काय नाही, पंडोराजाला 1 वर्षपर्यंत न्यायचं नाही. जेव्हा त्यांची फाईल चिठ्ठी सगळ्या ऋषीमुनींनी पाहिले, सगळ्या न्यायमूर्तीने पाहिले, तसं करता येत नाही. उद्या दुसरं कुणी यायचा, तपश्चर्या झालेली, तो बोलायचा याचं नेऊ नका, आमचा ये
नातेवाईक आहे, आमचा भाऊ आहे, आमचा मामा आहे, आमचा काका आहे, तसं नाही करतात. नाही, तुला करावं लागेल. हे माझं पद घ्या आणि याच्या वाहनावर बसून आलो ना रेड्यावरती, हे पण तुम्हीच घ्या. सांभाळा. देवानी विचार केला, आता काय याचा पद तो सोडायला लागला. नाही सांभाळेल कोण? राव दे चल. आत्याला सांगितलंय ना, कोणती मात्याला सांगितलं नाही, नाही समजत, नाही जमत. मग तातश्री कुठे आहेत? विश्वाचार्य कुठे आहेत? आजोबा कुठे आहेत? त्यांना हाक मारली, तातश्री तुम्ही इकडे या. लगेच लग्नगिरी ते विश्वाचार्य तिथे आले. बोला काय झाला? काय नाही, पंडुराजांची तब्येत बिघडलेली. मग त्यांना माता बोलते यांचा 1 वर्षपर्यंत विश्वाचार्य तातश्री माता 1 वर्षपर्यंत कुटुंबाचं रक्षण होते. कारण मी ज्यांचं वाण घेतलेलं आहे, वाणाचं काम झालं त्याच्या 5 पटीने पुढच्या वेळेला मला दान त्याला द्यायचं आहे. मग त्याचं परत फेड व्हायला पाहिजे. आता कसं काय करू? काय काळजी करू? अंगावरती भीष्माचार्यांच्या ते कायिक, वाचिक, मानसिक, नैष्टिक ब्रह्मचारी होते. नुसते बोलायला नव्हते, ते इच्छामरणी होते. त्याच्या अंगावरती घोंगडी होती, सिंहाच्या केस, आयालाच्या केसांची घोंगडी होती आणि ती घोंगडी खाली पसरली. यांचा मृत्यू कधी? उद्या 12:30 वाजता आहे. अच्छा, असं आहे का? आपल्या मनाला विचारलं, आपण जे चिंतन म्हणतो ना, चिंतनाची भीष्माचार्यांनी पंडुराजाकडे पाहिला आणि आयालाच्या सिंहाच्या आयालाच्या केसांची घोंगडी खाली अंथरली. ठीक यांना खाली उतरवा. पलंगावर खाली उतरून त्यांच्यावरती त्यांना पंडुराजानं झोपवलं. मी सांगतो तसंच करा. आपण लाख सांगितलं, भाऊ श्वासागणित नाम जपायचं ना. हो हो, चालू चालू. पुन्हा काही दिवसांनी भेटल्यानंतर, हो किती माला लागतं? नाही, मला बाकी पहिले बाबांनी सांगितले ना 5 माळा जमायचे. ऐकले की किती आहे? 5 माळाचा पाहिजे सांगितलं. अरे श्वासावर जपायचं नाही, ती आदत पाहिजे. भीष्माचार्यांनी कोणती मातेला सांगितलं की तसंच काम केलं. इथून कोणी हलायचं नाही. उद्या 12:30 वाजता ना, दुसरा दिवस उजागा, कोणी तिथून हल्ला नाही. तिथल्या तिथंच 12 वाजता झोपाची वेळ झाली. 12:15 वाजता. 12:15 वाजल्यानंतर पायरी आवाज आला, ओम भिक्षांती. अच्छा, असं आहे का? ओम भिक्षांती. हा, ही आईनं म्हटलं बरं झालं, आम्हाला थोडे बहुत तरी पुण्य मिळत. त्यांनी सांगितलं मी ब्रह्मचारी आहे, काही वाचिक, मानसिक, नैष्टिक ब्रह्मचारी आहे. मला ब्रह्मचार्याच्याच असते, मला दान पाहिजे. आईने लग्नवतीने गेली घेऊन. तुमच्या असते नाही, ब्रह्मचार्यांचेच असते. मग तातश्रींना बोलले भीष्माचार्यांना,
बाबा तुम्ही त्यांना त्या भिक्षुकाला तुम्ही घेऊन जा ना. नाही मग तुम्ही गडबड करू नका. आणखी ओरडायला लागला. किती वाजले? 12:20 झाले. थोडी जरा कल सोसा. आणखी तो बोलतो मी मेलो, मला भिक्षा लवकर द्या. म्हणून नाही शब्दामध्ये ताकद असते साधूच्या. वचन असतं पाणी किती भरला ती असत. आपल्या माणसांकडे हे का नसतं? त्याचं कारण आहे बोले तैसा चाले. मग 12:25 झाले. तिकडं तो अंगणात गडबडा लोकांना लागला. भिक्षुक मी नेलो आता संमित झाले. तुम्ही जावा की नाही. तुम्हाला माहित नाही बाहेर कोण येतो? आम्ही सांगतो ना. मग 27 झाले. जरा थांब. समाईपणा बलवान. जो समयवरती चालतो, राहतो, वागतो, करतो तो यशस्वी होतो. मला आठवतं यशस्वी होण्याकरता एक्झॅक्ट परफेक्ट निश्चित घ्यायची आणि काय करायला पाहिजे. मग 12:30 वाजले. कमाल केला अर्धा मिनिट. 12:30 वाजून गेल्यानंतर 1 मिनिट झाला. 1 मिनिट झाला म्हणतो चला मी आता त्या भिक्षुकाला दान घेऊन जातो. बघतो तर हाय पंडोराजांचा 1 वर्षभर आयुष्य वाढवून मिळालं. सज्जनो, परंतु त्यांचा वंश साधा नव्हता. कसा होता? अवंताचा पहिल्याचा ऐसा बाप व्हावा. जगी ऐसा बाप व्हावा. मारुती दंडाले बाबांचा जगी ऐसा बाप व्हावा.
संत श्रीपाद रामदास आपण कारण आम्ही निस्तेच राहिला वाचवा त्यांनी जो मार्ग दाखवून दिलेला सद्गुरुनाथांनी मार्ग दावून गेले आधी नीट ऐकणार का खरं ऐकणार का योग्य ऐकणार का नुसतंच ऐकायचं जेवायचं नाही काय म्हणजे कळलं का काय बेटा नवीन सांगत होता त्याच्यावर म्हणजे कशा करताय ते कीर्तन प्रवचन कशा करताय या घराण्यातून सतत नियोजन प्रयोजन आयोजन संयोजन केलं जातं कार्यक्रमाचं तुम्हाला अख्खी दोघांना दान दिलेले कोण कोण संतोष भाऊ आणि दुसरं कोण ताईचं नाव काय नुसती माला नाही विजयाची माला आम्ही एकटाच जातो आम्हाला ते सुरेश सुधाकर जाधव ते बोलले बाबा तुम्ही येता आईला मी घेऊन ये आम्हाला मी खुश लावता आता मी बोललो प्रणव साईला अगर चाल का आता बाबा तर नाही कमीत कमी फोटोचा तरी दर्शन घेऊ कानपट्या अकांचा येतो फोन नसतो पण तरी येतो म्हटलं चला त्या कानपट्या बाबांच्या ते यांच्या वेळेला मी इथे चालवतो आणि सज्जन होतो नीट ऐकायचं नेक ऐकायचं मध्यच ऐकायचं जातीवंत ऐकायचं ज्वलंत ऐकायचं मी क्वालिटी वाज ऐकायचं ऐसा बाप व्हावा कसा बाप पाहिजे मला फिरवणारा नको तर मला आतमध्ये चाललेले दाखवणारा पाहिजे आतमध्ये ज्ञान किंवा मौन बाबाला सोडून द्या बोलणं लक्षात येतं का जप करी ऐसा आखंड पडला
रावत नाही ना. जप करी ऐसा अखंड खंडेन. एका महाराजांच्या मला जमणार होतं तर श्वास घ्यायला ना श्वास चालू असतो तर तेवढंच काम करायचा, एवढंच काम करायचा. जातीवंत आणि निश्चित पापी असल्यामुळं मी काय बोलतो ते जातीवंत पापी आहे. कारण पापी कोण? दारू पिणारा, मधुमच्छी खाणारा. अरे नाम घेत नाही, माहिती पडलेलं असून शपथ नाही, कोण पापी? विठाल जप अखंड चालू होता, अखंड चालू होता. अखंड चालू असताना विचारला आईला, सांगितलं आई, अंजनी मातेला विचारलं आई आता दुपारची वेळ झालेली झाले बेटा, स्वयंपाक झालेला आहे, मी ताक वाढतो. इतक्यात यमराज आले. अरे बापरे, यमा तू काय आलास? काय नाही, उद्या तुमच्या आईचं आयुष्य भरलेलं आहे बरोबर, उद्या घेऊन जाणार आहे. इसराला कशाला? घेऊन जा उद्या, घेऊन जा. हो घेऊन जा. अच्छा अच्छा अच्छा. कारण पोटा येता प्रमाणावर यायचा. मग विचारायला कशाला पाहिजे? या जगतामध्ये 6 चिरंजीव आहेत, त्याच्यापैकी तुम्ही विशेष आहात. तुमच्या आईला घेऊन जाणं म्हणजे साधी गोष्ट नाही म्हणतो. आणि तुम्ही म्हणजे माझा तोंड कमी पडतो, यमराजा घाबरत होता. मग येऊन जा. आज तुम्हाला हात मारले आणि सांगितलं आई, अंजनी माते आई बाहेर बघे ना येऊन दादा आलेलं आहे आणि ते म्हणतात तुम्हाला न्यायचंय. म्हणतो कधी? म्हणतो उद्या. चालेल, उद्या कधी? उद्या 12 वाजता. हरकत नाही, पण एक काम कर, उद्या सकाळी भेटायले. त्याच्या तोंडाला हात फिरवला, मोठं मोडली, उद्या येईल, सकाळी लवकर येईल, सकाळी लवकर येईल. आणि अंजनी मातेने काय केलं माहिती? दुसऱ्या दिवशी यमदेवता तिथे आली आणि सकाळच्या वेळेला सुग्रास भूषण अंजनी मातेने बनवला. यमा असं अलौकिक घडतं. अगोदर यमदेवतेला जेवायला देतात. कसं पाहणं भारतीय संस्कृतीचा महिमा. मग परफेक्ट जेवायला गेला. जेवायला गेल्यानंतर सांगितलं पण तुम्हाला विचारायचं कशाला घेऊन जायचं, पण काय करावा? येऊन देवता मारून गेल्याला बोलतात. तुमच्या आईचा फास घराला गेला. विठाला विठाला तो हवेतच विरून जात होता. मला काय करू आम्ही बोलतो, तो फास घराचा मिळून जात होता. मग त्याचे मला आमचं काही चालत नाही. मग घेऊन जा ना बोलतो. आता 12 वाजता आहे ना, जेवण झालेले घेऊन जा. नाही ना, नाही समज. वर्ण देवी देवता यक्ष किन्नर गंधर्व ऋषी मुनी जपी तपी ज्ञानी विज्ञानी सगळ्यांनी पुष्पवृष्टी केली. आणि मग अंजनी मातेला देवतेला 36.5 वर्षाचं आयुष्य वाढीव मिळालं. आम्हाला दुसरा चरण
भविष्यात तुम्ही खूप कीर्तन ऐकता, खूप प्रवचन ऐकता, खूप शास्त्र वाचता, खूप ग्रंथ वाचता, खूप पुराण वाचता, खूप अनुष्ठान झाली, पण जोपर्यंत तुमचा विचार कळलं का मी काय बोलतो, तो विचार एकाग्रतेकडे येत नाही, एकाग्रतेकडे. आणि ती एकाग्रता जर साधायची असेल, अखंड आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, नवे नवे जातीवंत ज्वलंत आपल्या त्याचा सुख समान हुवाचा नाकाचा सैन्याचा स्टँडर्ड दिसला का समजा काम टकाटक काम पाहिजे. आणि तो सैन्या पाडलेला असला मग नेमकं करायचं काय? सामान्य माणसाला जेवण मी चांगलं असेल पण ते खास जिव्हाळा आहे, खास जिव्हाळा, तो जिव्हाळा जोपर्यंत उतरत नाही, तो उतरण्यासाठी काय करावं लागतं? जाणे भक्तीचा जिव्हाळा माहित नाही. साऱ्या ऋषी मुनींचा, साऱ्या चपी तपींचा, देवी देवतेंचा, सगळ्यांचा एक शब्द आहे, एक वाक. अख्खा जग विठ्ठल विठ्ठल म्हणतं, अख्खा जग ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणतं, पण भोलेनाथ कुठलाच जपतात स्वतः पांडुरंग परमात्मा कुठलाच जपतात स्वतः. मग तो शब्द जर माहिती झाला तर घेणार का? हरी 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 मंत्रा शिवाचा म्हणाला घरी, हे बेडा नातून आला, काय करू नानाने कसं झालं विचारलं तर जातं का? म्हणजे हे ते हँडल फिरवतात ना, अशीच गडबड करतात. नुकत्याच सांगायची वेळ आली लगेच बाजूला मग रेंज मध्ये नुकत्याला फेकवाला असला बुवा तर ठीक आहे, नाही काय करतात बाजूला गेला. असा नाही, भोलेनाथ तो जपतात. अरे तुम्ही तो बरोबर फिरवणार, परंतु चांदेवाला मुक्ताई कुठला हरी हरी नाम श्रेष्ठ तिन्ही लोकी, नाम श्रेष्ठ तिन्ही लोकी.
म्हणायचं, कान करून ऐकायचं नाही. तो शब्द 7 मुखी मंत्रापैकी मुख्य जो शब्द आहे 1976 साली आम्ही सुद्धा 8 संपर्कात जाऊन आलो राजानो. 8 1 2 नाही. ज्या वेळेला ये भेटलं मुखी नाम आधी सत्य कबूल करणार का? माझे दंदाले बेटा, मारुती दंदाले बेटा, तुमच्या गावाला महिनाभर राहत होते ना, काही कशाची अपेक्षा होती का? आजही संतोष गाव जाता कुठं असा हात केलेला आहे का मला दे म्हणून? ईश्वरी विभूती राहिल्या कीर्ती जगामाजी. मारुती भाऊनं सांगितलं, भाऊ त्यावेळेला काम करायला गेलं तर 100 रुपये मिळत होते. 100 रुपये मिळून ते 3000 महिन्याचे होते. किती म्हणजे आपले आजोबा पंजोबा प्रपंच करून गेले, जरा ते चुकून 2 गोष्टीपासून दूर राहा. आणि त्यांनी तसंच पाहिलं. त्यांचं सिंपल लिव्हिंग आणि हायर थिंकिंग. जसं आमचे बाबा एकदम साधे राहणे, पण त्याने लेखो असं मान्य केलं. या जर काही वर्ष गेलं तरी अश्रामर किती होऊन गेली, अश्रामर. बाबाचा एखादा ठिकाण कीर्तनात श्वास गेला ना रे, मग आपण कामावर काय घेऊन आलो. पण तरी मी जर एखादा पावती कोणाला म्हणतो का पावती म्हणजे बोलपट कसा असायला पाहिजे. सत्ययुगामध्ये जनक राजे होते, द्वापारमध्ये पेंड्यासाठी, आणि कलियुगामध्ये कोण झाले? कांदा मुळा भाजी. कलियुगामध्ये 730 वर्ष होऊन गेली. आजही आपल्या समाजाचं, आपल्या देशाचं अवघ 37च आपल्याला मिळतात त्यांचं. परंतु सगळे वारीला कुठे जातात?
पंढरीला. पण देववारीला कुठे जातात? सावतोबाच्या गावाला जातात आणि त्यांचं तुम्ही उत्सव करता आणि त्यांच्यात झालेल्या अवस्था सावतोबाबांच्या नवीन साधू संतांच्या सगळ्यांच्या झालेल्या अवस्था आणि अवस्था झालेल्या बाकीचे लोक नावं ठेवतात म्हणतात की बरोबर नाही, त्यांचा चुकीचं नाही, बरोबर बरोबर. आयुष्यात कधी पाहिलेलं नसतं. आयुष्यात म्हणजे खोटं न वाटेल ते काय वाटेल, खोटं न वाटेल तर काय वाटेल, खोटंच वाटेल. आणि तुम्ही समजून घ्यायचं लोक आपल्याला नावं ठेवायला लागले समजायचं काम परफेक्ट चालतं, परफेक्ट चाललेलं आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात जरा बी अडचण नाही आली तो दिवस बरोबर नाही. त्या अडचणीवरती मात करण्याची शक्ती आम्हाला आतून सद्गुरुनाथ देत असते आणि ती शक्ती, ती भक्ती, ती युक्ती, ही नीती, वेदांत शास्त्र ज्याला आपण सद्गुरुनाथांचा जप आहे, ज्याला आपण म्हणतो अजप जप, ज्याला म्हणतो अद्वैत भक्ती, ज्याला आपण म्हणतो परमार्थातली स्थिती, ती स्थिती सहज आहे, सहज आहे. त्या व्हिडिओवर एवढंच सहज असं नसा कसं होईल ना, होईल पण करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? हरिप्राप्तीची उपाय धरावे. संतांना शरण गेल्यानंतर ते काय करतात? आपल्याला भगवंताचा त्यांच्याकडे परंपरेला आलेल्या परंपरा करतात. एक परंपरा हंस ब्रह्मा आत्री दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज, ही परंपरा. दुसरी हंस ब्रह्मा आत्री ब्रह्मानंद नारद व्यास राघव चैतन्य केशव चैतन्य बाबाजी चैतन्य तुकाराम महाराज, ही परंपरा. तिसरी हंस ब्रह्मा आत्री दत्तात्रय मच्छिंद्र गोरक्ष गैनी निरोधी ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, ही आपली वारकरी संप्रदायाची परंपरा ना. आता तुम्ही आपण बोलतोय आपली काय परंपरा? ज्ञानदेव नाम जपा परंपरा त्याची मूळ शुद्ध आणि तुमचा आपला जीव शुद्ध झाले केवळ केवळ एक नामाने, केवळ एक नामाने. मग नाव नको का घ्यायला आपण नुसतं माळकरी होऊन राहायचा. माळ घातल्यानंतर पुढचा पण आहे ना, काय पूजनामागती काही लोकांना सांगायचं खराचा माहिती लई वाक्याची हो
अरे कुठं गोटी, कुठं खल्ल्याल गव्हाण आणि कुठं तुमचा लासून, चांगला वेळ लासून तुम्ही कचून धरून ठेवला, म्हणून तुमचं भाग्य उजळून गेलं आणि त्याला इतका धरून ठेवताना बस आणि मग त्या वेळेला आपल्या जीवनाची धन्यता होते. कधी होते धन्यता? अभंगाचं तिसरं चरण. मुळी बाप होता आपला बाप मास होऊ शकला आणि ज्ञान वाहू शकला. संत श्रीपादावर अंदाजोबा गुरुमौली नानाबाबा ज्ञान मुक्त कैवल्य सच्चिदानंद बाबा. कोण बाबा? आपले नारायण बाबा, माने बाबा, आपल्या मालिकेतले सगळे तुम्ही वाक्याचा तुम्हाला दंडले बाबा भेटलं, तुमचं काम मोकळं झालं. एखादा जर आखूड नाश्ता नाश्ताच जमला आणि महिनाभर येऊन नाही बघा त्या आईला धन्यता द्या. आईला त्यांच्या आईला आपल्या पुरुषाला महिनाभर कोण जाऊन काही आईली नाही. कुठं झालं तुम्ही? आज मी चालला इसराला घरी जात नव्हते. आपण एकमेकावर टाकायचं नाही. हे असं का तसं का? हे बिलकुल नाही. समजायचं आपल्याला नीट समजलेला टाफर म्हणजे काय? उलट सोड बोल असं आहे का? तू कर ना, तू कर. तुम्हाला कुठं तिथं आकाश कमी आहे का? आकाश जेवढे हे तुझ्या जर असं अख्खा महाराष्ट्र वापरले ना झालं. माल घे एखादी काय चालते बाकीच्या नाते त्याला बोलतात ना काही त्यांना माहीत असतं काय
वाईटच नाही ते काय बोलतील. यांना कळवायला वाटतं, जीवाला वाटतं, गीत व्हावं वाटतं नाही तर उद्या वरती मेल्यावर लय मागतील, मेल्यावर लय मागतील. बोलला सगळ्यांना मेलं सोडत नाही. यमाचा पाहुणा अरे पांडवांचा बाबा मेला आणि वर गेला. वर गेल्यानंतर त्यांना ज्यांच्या डोक्यावरती अख्खा कृष्ण बसलेला अर्धा नव्हता तरी त्याला सुद्धा अशा ठिकाणी जागा मिळली तर जिथं कणतात, ओरडतात आणि ते काळजी करतात अशा ठिकाणी जागा मिळली. मला ऐकवत नाही रे, काय करावं, पुण्य थोडा कमी पडतं. कोणाचा ज्यांचा लेकराचा रथ एक गीत उंचावर चालत होता, ज्यांचा मुलगा श्रेष्ठ धनुर्धर, ज्यांचा मुलगा एका गदेमध्ये सगळे धरती हातून सोडत असत, ज्यांचा मुलगा सगळ्याचं भविष्य सांगत होता, असा पाचवी पांडव असताना त्यांच्या बापाला सुद्धा पुण्याची गरज वाटली. मग आपला तर असं काहीच नाही, मधीच माळ घातली आपल्या जिंदगी. आणि हा सोहळे याची निंदा करते, त्याची निंदा करते, नाम सोडून तू रेंज मध्ये ये, तू रेंज मध्ये ये, बाकी हे सोडत. मग रेंज मध्ये येण्यासाठी काय करावं लागेल? पुष्पक विमानामध्ये बसलेले होते आणि सीतामाईने विचारला, ऐकलं का हो, 14 वर्षातून आजच चाललंय आपण अयोध्येमध्ये, पण मामाजींची पुण्यतिथी नाही केलेली, आपण दशरथ राजांची पुण्यतिथी नाही केलेली. मग करायला पाहिजे, हो चालेल होत. पुष्पक विमान वरच्या वर आणि वर असताना प्रभूने डोळे भेटले. इडा आणि पिंगला शिशुमण्याच्या मार्गातून पूर्वीच्या काळी पूर्वी नव्हतं, संकल्प सिद्धी होते. डायरेक्ट ब्रह्मदेवाला आमंत्रण केलं. प्रभू ब्रह्मदेव बोला, प्रभू अयोध्येमध्ये आमच्या वडिलांची पुण्यतिथीला या. ब्रह्मदेव हसले, सावित्री आई बोलल्या, काय झालं? काय नाही, दशरथ राजांची पुण्यतिथी आहे, त्यांना जायचं आमंत्रण आलं, असं आहे का? मैत्र्या भगवान विष्णूला लक्ष्मी माता पाय दाबत होती, पाय दाबता दाबता इकडे माझ्याच अवताराचा आमंत्रण आले. दशरथ राजांची पुण्यतिथी अयोध्येला येण्याकरता त्यांनी आमंत्रित केले. जावई इथं भोलेनाथालाही आमंत्रण दिले. कैलासाला चौथी, कैलासाला असताना तिथे नारद महर्षी विना वाजवतच चालू होते. नारायण हरी, नारायण हरी, मुक्ती मुक्ती चारी, माझा जप त्याचा चालूच होता. एकाएकी हसायला लागले, काय नाही म्हणतो, दशरथ राजाची पुण्यतिथी आहे. जसं आज आपल्या बाबांची पुण्यतिथी, पवार बाबांची सला म्हणतो, येऊ आम्ही पण येऊ, तुम्ही नका येऊ, आम्ही जातो. माईकडे खाली विमान उतरलं, लगबग झाली, सगळी पूजेची तयारी झाली. पुण्यतिथी सगळं पूजा वगैरे किती सगळी झाली आणि जेवण चालू झाल्यानंतर भोलेनाथाला विचारायची, थोडी मस्करी करावा, मजा मस्करी करावा. डायरेक्ट जाऊन पंक्तीमध्ये बसले. माणसं आपल्याला लागले सगळं म्हणजे लाईट जास्त झाला का तसं काही नाही. तुला काय बोलायचं आहे का म्हणाले, म्हणजे नाश्ता काही थांबून गेली आता उपवास जिथे जेवण चालू होतं तिथे जाऊन त्या पंक्तीमध्ये भोलेनाथ जाऊन बसले. डायरेक्ट यतीच्या रूपाने, भिक्षुकीच्या रूपाने बसल्यानंतर पत्रावळ वाढली आणि भोलेनाथ नुसता हातच फिरवायचा. सगळं हातातला जेव्हा स्वहा व्हायचा, पुन्हा वाढायचा, शत्रुघ्न वाढायचा, भरत वाढायचा, स्वहा व्हायचा, सीताबाई वाढायची, तरी स्वभावाचा. सगळं जेवण बनवलेलं संपत आलं. अरे बापरे, हा काय करतो काही संपत नाही.
मग राज्यामध्ये हाक मारली, ज्यांच्याकडे असेल दाना पाणी ते घेऊन या फटाफट, त्याच्याविषयी काम करा ना. राम प्रभू रामचंद्र बसले, त्यांना सांगा ना. मोठ्या माणसाला लोकांना पण सांगा. मग जाता धावा धावा ऐकलं खरा तेव्हा दादा एक आपल्या पंक्तीमध्ये यती आलेलं आहे. पुस्तकाली पत्रावल्यावरती हातच फिरवतो, सगळं स्वहा करतो. हा बघू तर सांग बघायला जातात आणि हे तर माझे प्रभू आहेत भोलेनाथ. शिव भोलानाथ लीला असली, माया वेगळी लीला वेगळी. आणि मग भरत आणि शत्रुघ्न दोन्ही बाजूला दोघं जण होतो, उचलतात ते कुठं उठतात. बाकीचं तर शेवट त्याच्या जागे उठवायला कुठं. मग लक्ष्मण जरा 14 वर्ष राहिलेलं होतं ना प्रभू रामचंद्राकडे, थोडीशी समज आलेली होती, ती अनुष्ठान झाली. वा वा मग आता आणखी ह्याचा विचारावर यावं, विचारावर कुठले विचारावरती. क्षणोक्षणी विचार यायला पाहिजे. मग त्यांनी सांगितलं तो लंकेवरती स्वारी करायची तर त्यावेळेला मी त्यांचाच काय केला, आधार घेतला, त्यांनाच पहिला नमस्कार केला. तू त्यांच्याकडेच कृपा मागचा लक्ष्मणाला सांगितलं, तिथेच जाऊन नमस्कार केला. त्याला नमस्कार केल्यानंतर सांगितलं मी तुमच्या सेवेमध्ये शिष्य हवं म्हणून मला आशीर्वाद द्या. लगेच हलके एकदम हलके झाले बोलायला आणि नुसतं काही बोट लावणं लगेच उठल्यानंतर सीतामाने सुवर्ण कलशामध्ये पाणी घेतलं. भोलेनाथ हात धुतात तिथे हात धुतले, तोंडात गुळणी घेतली. गुळणी घेतल्या बरोबर ती पिचकारी सीताबाईच्या पिचकारी तोंडावर मारली. पाहुण्याने असा केला झालेल आपल्याकडे बुवाचा मुलगा बाबाचा मुलगा असं कुठे जेव्हा चांगलं केलं. मग त्या सीतामाई डबल संयमित होत्या. बरं झालं प्रभू आम्ही 14 वर्ष वनवासात होतो, कुंभमेळ्याला यायला मिळालं नाही. आम्हाला घरी गंगा आहे, घरी. आणि ती गंगेचा स्नान आज आमच्या आम्ही धन्य झालो. भोलेनाथाने असा हात केला, सीतेमाई बेटा काय पाहिजे ते माग, रामा काय पाहिजे ते माग, लक्ष्मणा भरता काय पाहिजे माग. राम बोलले तुमचा गजचर्म नको, व्याघ्र चर्म नको, तुमचा डमरू नको, किशोर नको. तुम्ही आमच्या अयोध्येमध्ये राहून 1 वर्षपर्यंत युग युगांतरीच्या कथा सांगा आणि अख्ख्या अयोध्येचा उद्धार करा. अख्ख्या अयोध्येचा नुसतं लासून जात नाही, या पंचक्रोशीत आलेला सगळ्यांचा उद्धार व्हायला पाहिजे. तर एकाच गोष्टीने नामाने होईल, एकाच नामाने. आणि तो नाम तुम्ही स्वीकारावं नाही. शेवटी तिथे 1 वर्षपर्यंत भोलेनाथ राहिले आणि आपला सगळ्यांना अयोध्यावासियांना सुख समाधान शांती मनाची घालवली क्रांती. ज्ञानेश्वरवाणी म्हणतात ना, क्रांती पासून इगतले गुरुवाक्य मन धुतले आत्मस्वरूपी घातले हरवूया. क्रांती होती. मी विभीषण, मी कीर्तनकार, मी बाबा. अरे तुझी कधी हवा निघून जाईल काही पता आहे का? आपल्याला काय खायचं काय खाऊन नाही द्यायचं ते विटेच्या मालकावरती आहे, ते भोलेनाथाच्या मालकावरती आहे.
हे आपल्या हातात नाही आणि त्याच्या हातात आहे म्हणून त्याला शरणात पण चला आता आपण खाल्लं प्यालं हरकत नाही. एकाने म्हटलं लय मोठे महाराज आहे म्हटलं चांदेवर येतो तर मोठे नाही ना एवढं नाही मोठं. मेलेली माणसं उठतात का नाही होत याचा त्याच्यापेक्षा खाली आहे. म्हणजे जमल ना जमल परंतु करायला पाहिजे केलं तर त्याचा कल्याण होत असतो. तो कल्याण कशाने होईल विठोबा
जन्माला आला यांचे आई वडील भाग्यवान गुरु भाग्यवान यांच्याकरताही छोटा गाणं बसवा. हो हो कारण याला खस लावा खस गाणं सुद्धा सहज नव्हतं त्याला रियाज करावा लागतो. आपल्या कोणी येऊन प्रत्येक बापाची भेट नाही की आला केला उभारायला तसा नाही त्याला करावं लागतं. आता कीर्तन ठेवतात जे काही ते ठेवणारे सांगायला जातं आमच्या ठेव हो माणूसच नाही ठिकाणा आपल्याला मग
आनंदाच्या लक्षात यायला लागतो. आता हे आपले बाबा हार्मोनियम वाजवतात, खूप गोड सुंदर आहे. आणि आता पण तुम्ही ऐकलं आणि किती घेतलं किती ठेवलं. जर भीष्माचार्याच्या अंगात 113 बाण होते, 113 बाण खाली कोसळल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण तिथे लगेच डायरेक्ट धावले दर्शन घ्यायला. डायरेक्ट धावले, रे कृष्णा तुझं वाचन तर बंद कर. ते गीता सांगत होतो ना, आता जर कल्पना 10 दिवस मला भेटायला येऊ नका, 11 दिवशी भेटायला येईल. आणि भीष्माचार्याने डोळे मिटल्याबरोबर त्यांचं भजन चालू झालं. आतलं भजन म्हणून कसं असेल ते वाक्य गो 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 करत आलं. आणि मग गणपती बाप्पाच्या कानामध्ये आले. अरे मग व्यासाने सांगितलं तुम्ही थांबा जरा. भीष्माचार्यांचा मला ते जे म्हणतात ते मला लिहून दे. आणि त्यांचं वाक्य एक 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 स्तुती देहाची सुरुवात झाली. 10 दिवस पर्यंत लिखाण चालू होतं. आणि 10 दिवस झाले, 11 दिवस उजाडला. आणि तो ग्रंथ विदुर काका संजय तिथं असताना कुरुक्षेत्रावरती बाणाच्या शय्यावरती तिथे तो ग्रंथ भगवान श्रीकृष्णाच्या हातामध्ये दिला. हातामध्ये दिल्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या दोन्ही डोळ्यातून धारा वाहिला. अरे संजय बोलले, देवा तुमची स्तुती आली म्हणून का तुम्ही रडता? संजय बेटा तू नापास झाला रे या परीक्षेमध्ये. मग त्याच्याकरता नाही. विदुर काकावले थोडा दम धर ना, काय झाले नीट बोल की. मग मी त्याच्याकरता नाही रडलो. या भीष्माचार्यांच्या अंगात कमरेत हातात पायात सगळीकडे बाण 113 बाण असताना आई ग बाई ग रक्त केलं दुखत काय होतं असं काही तक्रार न करता अखंड भजन चालू होतं. आणि त्या भजनाला विष्णू सहस्रनाम आपल्याला मिळाला ग्रंथ. म्हणून सत्यामध्ये पहिला त्याचं वाचन होतं विष्णू सहस्रनामाचं. आणि ते कोणी लिहिलं? गणपती बाप्पाने. कोणी सांगितलं? भीष्माचार्यांनी. या देशाचा काही वाचिक मानसिक नैष्ठिक ब्रह्मचारी असलेल्या बाबांनी ते लिहिलं दिलं आपल्याला. म्हणून तो धर्म ग्रंथ आणि त्यांची आदरांनी कदर. आणि या पवार घराण्यातले महान पवित्र पवार बाबा इतके पवार तर या घराण्याने आपल्या संस्कृतीला सगळ्यांना येईल. आजचे घराणे सगळी मालकरी बाबा, नुसती मला खाऊ मालकरी नाही, अनुभवाचं मालकरी. हा ते माझा अनुभव भक्तिभाव वाक्याचा केला ऋणी नारायण नवी क्षण गणा. 1 सेकंद सुद्धा वाचवला जात नाही असं या घराण्याचं भजन. आणि तुम्हाला पण तसंच दिले तसंच, कोणालाही कमी नाही. कोणाला असेल धनाले बाबाचा अनुग्रह, कोणाला भीमसेन बाबाचा अनुग्रह असेल, कोणाला संतोष महाराजांचा, कोणाला श्रीपाद बाबा, सगळ्यांना जप सारखाच आहे, वेगळा नाही. डोक्यातून काढून टाका. मेला याचं हो ना, एकच आहे ना. तुमच्या घरात पाणी येतं एकाच म्युन्सिपाल्टीचं आहे, एकाच. फक्त तुमचं घर गंधेर असेल नवीन टाक आणि नवीन पाणी चालू कनेक्शन घे. परंतु सगळ्यांचा कनेक्शन पाणी एकच आहे. तसा सगळ्यांचा जग आहे. आपण एक आलो तर ठीक, अरे हम सब एक है. ही लोक इस्लाम खतरे में बोलल्या तर सगळी एकत्र येतात ना. आपली या संप्रदायाचा तो त्या पंथाचा, तो या ग्रंथाचा, तो त्या संताचा, तो या बाबाचा. अरे डोक्यात तो खोड घालून टाका. एक एक क्षण क्षण निघून चाललेला आहे. आणि आपण सगळ्यांनी एक होऊन राहायचं, एक राहायचं, एकच राहायचं. नाही राहिलं तर शेवटी एक. तुमच्याकडे स्मशान दोनच आहेत का? एकच आहे. एकच आहे ना. मग त्याला काही शेटला तरी घरच्या वरच्या गच्चीवर चालतील का? बाबाला कुठे ठिकाणी कुठे झालं. म्हणून सगळ्यांनी एकाच ठिकाणी चालतील राहतील. म्हणून आपण एक व्हायचं. नाही झालं तर का आमच्या काही कमाई नाही काही. तेरा
तू तेरा दे त्या भीष्माचार्यांनी तेवढंही शेकंद फुकाट घालवलं ना, तेवढंही नाही. कर्णाचं फक्त 3 मिनिटं वाचत होते, 3 मिनिटं. आणि तुझ्या विष्णूवरच्या मालकाने खाली उडी टाकली. कारण कर्णाला ज्वलंत आणि जिवंत आणि कीर्तिवंत करायचं होतं. मग त्यांनी सांगितलं, कोणी दाता आहे का? कोणी दाता आहे का? काय पाहिजे? रोज डोळे उघडले. 3 मिनिटं वाचत होती, मला 3 मिनिटं. म्हटलं मला सोनं दान पाहिजे. मग आता काहीच नाही जवळ. तुमचा दात आहे ना सोन्याचा, दात आहे ना सोन्याचा. मागणारा किती रगेल होता बघ ना. तिकडे मुकुट पडलेली होती. कोणाच्या आणखी इथं सोन्याची टेनच घेतली. त्याला हात नाही लावलं. मग सांगितले दात तू सोन्याचा आहे, मग तू घे गावरून. मी तसा हात नाही लावत. मग दुसऱ्या मिनिटाला त्याने तोंड दात त्या एका दगडावर आपटलं आणि त्यांनी दात काढून दिले. ते रक्ताने वाकलेले घेत नाही. 1 मिनिट बाकी राहिला. मागणारा किती रडली. त्यावेळेला कर्णाने सांगितलं, डोळ्यातून अश्रुपात काढल्याने ते दात होऊन घेतले. हे प्रभू, मी ओळखतो तू प्रभू आहे, तू प्रभू आहेस, मी ओळखतो. सज्जनो, तसा आपणही ओळखून राहायचा. आणि ओळखणं म्हणजे नाम आपल्याला भेटलेलं आहे. तो कोणा एका बाबाचं नाही, कोणा एका नाही, अनादिकाळाचं आलेलं जप आहे. मधी सोहळ्याची नावं मधी घेतलेल्याची आमची नावं घ्यायची नाही, तिथून आलेले आहे, तिथून. आणि तो तिथून तुमच्या डोक्यात असाल तर तुम्ही यशस्वी होणार. आणि असं जराही हक्कात धरायचं ना, असं काही केलं काही केलं तर आपण रेंजमध्ये राहायचं. रेंजमध्ये राहणं म्हणजे नामावरती अगदी आरूढ राहायचं. कवनाही जीवाचं वर्म सर्वेश्वर पूजन हे नाम आहे. हे नाम आम्ही घेतो ना, आम्ही जपतो ना. त्याकडे जरूर नावं किती माला जातो, 11 माला जातो. मग तो सापडला जाता. मग 8 लिटर भेटत तुकडं तो ना. दुसरं सुपारी खायचा असेल ना तर थोडंसं पहिले फलाम खायला, मग सुपारी नरम होत नाही, मग बरोबर खाता येईल. पवार बाबा खरोखरच खानदानी विशेष गोड आहे आणि अमृतमय. त्याच्याबरोबर कोणाची नावं राहिली असेल घ्यायची. तुमचं नाही बाबा, फवार करण्याचं. कारण ज्यांनी एवढा मंडप, स्पीकर, एवढी माणसं बनवली, एवढा खर्च केले. एक जण बोलतो आधी मदत दिले, त्यांना कशाला नाव घ्यायचं? तू दे, तर तुझं नाही नाव घेऊ का? तू दे, तुझं नाव नाही देऊ. नको की बोलतो तशी गमत बघा ना. श्रीफळाची सगळं एवढा खर्च आहे. मग ते सगळं सोसून येत असतात. त्याला दाढी काय जास्त येते तर काय एवढं आपल्याकडे विकत जाणार आहे. आजची 15 ऑगस्ट आहे आणि 15 ऑगस्ट हे भारतीय संस्कृतीचा मेन भारताचा आपला सण आहे. आणि आजच्या दिवसाला भारत स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र भारतामध्ये स्वतंत्र नामधारक. बघा आजची संधी. एका बाबांनी एका जोडप्यांनी आमंत्रण घेतला. आता आम्हाला पगार वाढेल होतं, त्याने आमंत्रण घेतलं. पगार वाढेल का? पेन्शन काहीच नाही. हे 22-13 असाच आहे भाऊ, असाच आहे. म्हणून सगळ्यांनी एक चित्ताने, एक मनाने, एक दिलाने कोणाचीच निंदा नाही करायची. आपण तुम्हाला जो प्रबोध दिलेला आहे, प्रबोध सामान्य कार्याला सोडून द्या. प्रबोधाचं भूषण काय करतात? डोक्यात ठेवलं जातं ना मृदुंगाचार्य. तो डोक्यात ठेवलं म्हणजे 24-1949 लहरी निघत असतात. प्रतिभा, प्रज्ञा, स्मृती, स्फुरण, स्मरण, मेघा, प्रगल्भता, ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान, आत्मज्ञान, बोध, प्रबोध, स्वरूपज्वळ, परोक्ष, अपरोक्ष, दृढ परोक्ष, मन, दीक्ष, पावरण, सगळ्या शक्ती त्याच्यामध्ये सेट केले जातात, म्हणजे पाठवले जातात. शास्त्र कृपा, गुरु कृपा, देव कृपा, संत कृपा ही पद्धत आहे.
जे ओरडून सांगण्यासाठी नाही. म्हणून आपण कसे आहोत, लाडकी लेकरी संतांची मजवरी कृपा. जाता जाता एक सांगावंसं वाटतं, जोपर्यंत आपला पती आहे त्याचे आदर आणि कदर करा. जर तुम्ही एखाद्या सोमवारच्या शंभूवरती आपली इथे जात असाल, त्याला ओलं करायला, त्याला सर्दी होईणार, त्याला पहिले पतीला तिची मुलगी बनवून दे ना. नाही ते काम करा, तुम्ही बाहेरच घ्या ना, काहीतरी फराळ इथं काही तसा काम करायचा नाही. पती हाच देव. आणि एकदा पती गेला तर शब्दा तिचं मान निघून जात असतात, शब्दा मानातून. नंतर भयान डोळे कुठं तिलक लावता येत नाही, कंकण नीट घालता येत नाही, जोडवे नीट घालता येत नाही, पैसा नीट घालता येत नाही. असं 14 मान आहेत. पहिले 3 मान कपाळाचा पुसला जातो. म्हणून कसाही असला तरी तो आपला आहे का, मुखट सगळं आणून देतो. तुमच्याकडे दिल घेता बरोबर. म्हणून त्याचा आदराने कदर करा आणि आहोशी बोलायला शिका. भले कदाचित आपले तुमच्या इतका हुशार नसेल, पण तुमचाच पती आहे ना, म्हणून त्याचा आदर आणि कदर करा. मेल्यावर भोग काही फायदा हो. बाबाने बरोबर उभे निघत होता तेव्हा काय केला, आणि माझ्या माता भगिनी तर सुंदर सेवा पती करतात. आणि पुरुष वर्गाने तुम्ही बुवा असलं, मालकरी असलं, बाबा असलं तरी सुद्धा आपल्या पत्नीचा आदर आणि कदर करायला शिका. मग तुम्ही परमार्थात यशस्वी होणार, यशस्वी होणार. आणखी यशस्वीपणा तुमच्या जीवनामध्ये आलेला आहे. असो ईश्वर करू. आमच्या बाबांनी आपल्या सगळ्यांना पूर्ण आशीर्वाद द्यावा. त्या आमचा परमार्थ, आमचा प्रपंच सर्वार्थाने सफल हो. ज्ञानेश्वर